कोलाम समाजाच्या हक्कासाठी पायदळ लॉंग मार्च, मोहदा नगरीत मोर्चेकऱ्यांचे जंगी स्वागत। अतिमागास कोलाम समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पांढरकवडा येथून निघालेला ऐतिहासिक पायदळ लॉंग मार्च 21 मार्च 2026 रोजी मोहदा येथे दाखल झाला। आपल्या न्याय हक्कासाठी रणरणत्या उन्हात मैलोमैल चालत आलेल्या हजारो समाज बांधवांचे मोहदा वासियांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले। मोर्चेकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मोहदा येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ यांनी पुढाकार घेतला। पुंडलिक टेकाम यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि विश्रांतीची चोख व शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी बोलताना पुंडलिक टेकाम म्हणाले की हक्कासाठी लढणाऱ्या समाज बांधवांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि या लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। मोहदाचे सरपंच अक्षय मेश्राम यांनी मोर्चाचे स्वागत करताना सांगितले की कोलाम समाज हा निसर्गाशी नातं सांगणारा प्रामाणिक समाज आहे। मात्र दुर्दैवाने आजही हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। सरकारने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल। हा मोर्चा प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंद्रे, युवा नेते अतुल आत्राम आणि राहुल चिचघाटे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या दिशेने कूच करत आहे। आंदोलकांनी प्रामुख्याने श्यामदादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग तातडीने स्थापन करावा, सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार द्यावा, समाजातील प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक व्हावी अशा मागण्या मांडल्या आहे। मोहदा येथून हा मोर्चा आता यवतमाळकडे रवाना झाला असून तो पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे। या प्रसंगी कुंदन कुडमेथे, मोरेश्वर गायकवाड, रुंजाबीड जमादार दरांडे, कमलेश काकडे, पोलीस पाटील, पियुष गबराणी यांच्यासह मोठ्या संख्येने कोलाम समाज बांधव, महिला व युवक उपस्थित होते। मारेगाव वार्ता रवींद्र दूधकोहळे, मोहदा।